नमस्कार भावांनो बहिणींनो. कुठं निघला? हा, कुठं फिरायचं नाही? परीक्षा चालू आहे, अभ्यास करायचा नाही. पप्पाला फोन करीन मी तुझ्या. आता समजलं का? हो करू नको. मी कुलूप लावून घेतली. कुलूप लावायला पाहिजे होतं मी तिथं. ते पा निघला येऊ फिरायला. निघू नको. हा, लवकर या. आलोच नको करा जाऊ. भैया का बाहेरचं वातावरण. भैया कधी ऐकते का? भैया लय बाहेर फिरायला जा वाटते का? लय बाहेर जावं लागतं. गाणे चालू राहतात म्हणून मग मी बाहेरचं वातावरणाचे व्हिडिओ घेतली असते. बाल्कनीत घेतला मी व्हिडिओ काढायला. तिथंच काढा म्हणलं आज बाल्कनीत. तर मग लागलं लगे गाणे सुरू. म्हणलं जाऊ दे बापा आता. मग मी काय केलं, तिकडं आवाज यायला लागलाय, गाणी चालू आहेत. आपण जाऊ मागच्या घरात. असंच होतंय मग ते काढायचा म्हणलं तर मग गाणे चालू, हे चालू. आज लय कामं होते तुमच्या ताईला घरातले. हे कपडेला ते धुतलेत. अंधार दिसायला लागलाय बाल्कनीत. बाल्कनीत दिसायला लागलाय अंधार. मित्राचा फोन आला म्हणजे गेला भैया. भैयाला लगे किती दापा, किती सांगा फिरू नको फिरू नको. लय फिरा वाटते आपल्या भैयाला. जास्त करून घरी थांबीच नाही. हे भांडे घासलेत. लय कटाळा आलता आज कामाचा. कधी कधी काम करायचा लय कटाळा येते, पण करणं तर लागणारच. आज चुनगुळ्याची भाजी बनवली तर दाजी म्हणतील कशाला बनवली म्हणे. अंडे काय आणायचे होते, घरी आलते तर म्हणू लागले. रात्रीच अंड्याची भाजी केली ती. म्हणलं आता आणू संध्याकाळी. भैया आण. टी व्ही चालू केली ती आपल्या भैयानं. टी व्ही पाहू लागला. आला मित्राचा फोन, सटकला भैया लगे. भैयाला असं घरी जमतच नाही. अभ्यास करायचा का काही नाही. करमलं तर आले. आता आपण पंखा चालू करू, मग बाहेरच्या आपल्या गाण्याचा आवाज येणार नाही आपल्या इकडं, पंख्याच्या आवाजाने. त्याच्यामुळं आता म्हणलं आपण हे करावं. आता आज तर तुम्हाला सांगूच नका, घरं घासलेले. घरातले काम कधी कधी कामच संपत नाहीत. आणि आता थंड वातावरण येले. आभाळ आले आमच्या इकडं. तर आता कूलर सध्या बंद करेल मी. कूलर लय थंड घर पाडते. तर आता गरमी नाही व्हायला लागली. टाचीन पापुठा लावते. तर मग म्हणलं आपण आता भैया येईल तर मग आता मग लवकर स्वयंपाक पाणी करावं लागते. लय लवकर करावं लागते का? लय लवकर. दाजी आलते घरी, चहा घेतला आणि गेले. ते तर घरीच नसते समजा. 2 वाजता येते जेवायला, मग नंतर डबल जायचं. असं करते. मला आज म्हणलं आता आपण थोडे आता ब्लँकेट हे ते आज लय धुवून टाकायचे. चालू शे धुणं. लय का लय लगे लय बाहेर वाळू घालायला जागा नाही. मग त्याच्यामुळं 2-3च धुवा लागतात. जास्त बसतच नाही. थोडंच घरं घासून घेतले. डबल तुम्हाला सांगते, ज्वारीचं दळून आणलं. चक्कीत गेले दळायला. तर मग पोळ्याच केल्या. मग म्हणलं आता जाऊ द्या. म्हणलं भैया म्हणे मम्मी भाकर काहून नाही टाकली, त्याला लय आवडते ज्वारीची भाकर. म्हणे मम्मी मग मसाल्याची भाजी बनवली तर भाकरी काहून नाही टाकल्या. म्हणलं आता संध्याकाळी बनवून देईन भैया. मिसळ्याचं दळून आणलंय. मग ते मिसळ्याची भाकर गरम गरम चांगली लागते ती खायला. तर मग तवाच ती मस्त लागते गरम गरम मिसळ्याची भाकर. टमाट्याची चटणी, मिसळ्याची भाकर लय मस्त लागते का? लय मस्त. दाजीसाठी मग म्हणलं आता काही भाजी अलग बनवा. सिलेंडर बुक होईल तर ते काय लवकर याय ना, म्हणून दाजी पण सांगायला लागले एकच भाजी करायची. 2 भाज्या काय करायच्या नाही आता. मग सगळ्याला एकच भाजी केली चुनगुळ्याची. कधी येते काय माहीत आपले सिलेंडर. आता सिलेंडरचे वांदे म्हणून मग त्याच्यामुळं आता सिलेंडरला पण जीव लावू नये. दाजी म्हणे आंघोळ करायला थंडी वाजती म्हणे थंड्या पाण्यानं. त्याला गरम गरम पाणी पाहिजे. आणि उन्हाळा आहे म्हणायला पण लय गरम पाणी यायला. थंड गरम नाही यायला लागलं, थंड गार पाणी यायला लागले.
आणि त्याला पहिलंच तर थंड पाण्यानं थंडी वाजती. ते म्हणते थंड पाणी. म्हणलं तर मला हिवच येतंय बापा. म्हणलं भैया तर किती लवकर आंघोळ करून जातोय. म्हणलं सकाळी सकाळी शाळेत थंड पाण्यानंच. भैया पण म्हणायला लागलाय मम्मी सिलेंडरला जीव लावायचा. पहिलं तर सगळं उकळं आलेलं पाणी घ्यायचे गरम गरम पिकलेलं पण 2-2 बकेटी. पण आता सगळे म्हणायला लागलेत घे सिलेंडरला जीव लावा. असं सुरू आहे इकडं. म्हणलं ते पण बराबर आहे. आणि भैया काही चहा घेत नाही नकोच म्हणतोय. त्याला चहा नाही आवडत. आम्ही दोघंच चहा घेतो. त्याला नाही आवडत. तर आज भैयाच्या आवडीची भाजी होती. म्हणजे मम्मी ज्वारीची भाकर काढून नाही टाकली. त्याला लई आवडते ज्वारीची भाकर. गावाकडे जर गेलं तर मग आईला एकच जेवण सांगतोय. आम्ही जर चाललो तर आईला एकच जेवण सांगन ते आई डाळ भात बनव. त्याला ते जेवण लय आवडते. नाही ते चुनगुळ्याची भाजी सांगते आईला. मस्त बनवते आई भाज्या. त्याला लय आवडतात आईच्या हातच्या भाज्या. लय का लय लय. आता हिडो टाकून द्यायचा. तेवढे भांडे लावून घ्यायचे. मग संपले काम. मग दाजी आल्यावर जेवण घेऊन द्यायचं. तर आता 12 वाजले समजा. हो 12 वाजले. तर मग आता काय कामं नाही राहिले. आता थोडीशी TV पाहते. थोडा आराम करते. सकाळपासून मग जेच उठल्यापासून कामं चालू राहतात तस 12 वाजतातच कामाला. 12 वाजतात. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मग आळसतात कामं. मग वाटते लेकराला सुट्ट्या आहे. मग आपण पण आरामानं उठतो तर आरामानं कामं होते. पण दाजीला लवकर जावं लागते. ते ह्या उन्हाळ्यात काय आराम नाही का म्हणजे उठायचं लवकर. त्याला लय लवकर जावं लागते. त्याला कामावर जायला म्हणजे पहिल्यापासूनच लवकर जावं लागते त्याला. चहा काय कधी मन असलं तर घरी घेतात. नाही तर मग तिथून आल्यावर घेतात कामावून आल्यावर. नाहीतर मग एवढा काय घरी चहा घेत नाहीत. ते म्हणतात नको मला. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो. बाय भावांनो बहिणींनो. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.